हॅलो. पावसात न्हाऊन निघालेल्या फुलांवर पहा कसे पाण्याचे थेंब साचलेले आहेत आणि ते मस्त चमकत आहेत. वाऱ्याबरोबर फुलंही छान डोलत आहेत. खूप मस्त वाटतं आहे. पण पानं खूप पिवळी पडली आहे कारण पावसामुळे अति पाण्यामुळे मातीचा कस जरा कमी झाला आहे. मातीचा कस कमी झाल्याने आता त्यांना मी सगळ्या झाडांना कालच शेणखत टाकलं आहे. आणि ही देवासाठी फुलं जास्वंद, लाल चुटूक आहे आणि गुलाबी देशी गुलाब जो खास मी गुलकंदाला वापरते. लावलेला एकच वांग आहे झाडाला. आता फुलं लागायला लागली आहेत पण पावसामुळे गळूनही पडत आहेत. तीच परिस्थिती कारल्याची पण आहे. वालपापडीला परत मस्त फुलं लागली आहेत. फुलांचे कलरही पांढरा आणि फिकट जांभळा खूप सुरेख दिसतो. नेहमीप्रमाणेच भेंडी दर 3-4 दिवसांनी एकदा भेंडीची भाजी कंपल्सरी असते. भेंडीच्या पानांवरही पांढरं पांढरं व्हायला लागलं आहे. त्याच्यावर आजच गोमूत्राचा स्प्रे केला. सेंद्रिय असल्याने पूर्णपणे मी गोमूत्र शेणखत याचाच वापर करते. कुठलेही केमिकल्स वापरत नाही. कंपोस्ट खत. चार दिवसापूर्वी पेरलेली आंबाडीची रोपं आता मस्त फुटून आली आहेत. आणि नेहमीप्रमाणेच भोपळा. अशी आज एवढी भाजी मला मिळाली आहे आणि देवासाठी फुल. मला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.